नमस्कार, श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत। चला आता बघूया। हे ते वांगे स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचे। बघा इथं मी वांगे धुवून घेतले। आता सर्वात प्रथम हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे। तर इथे मी एक चाळणी घेतली, त्यामध्ये हे वांगे भाजून घेणार आहेत। तुम्ही डायरेक्ट गॅसवर 2-2, 3-3 करून भाजू शकता। हे छोटे वांगे त्यामुळे मी एकदम सर्व भाजून घेणार आहे, त्यासाठी इथं चाळणीचा वापर केला आहे आणि व्यवस्थित भाजले जातात वांगे। आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे, तर भरीत मस्त होते। तर चिमट्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं सर्व बाजूने सर्व वांगे व्यवस्थित भाजून घ्यायचे। बघा इथे सर्व वांगे व्यवस्थित भाजले गेलेत। आता हे मी सर्व वांगे एका ताटलीतून काढून घ्यायचे। इथे मी सर्व वांगे बघा एका ताटलीत काढून घेतलेत आणि आता ह्यामध्ये हे वांगे जरा गरम असल्यामुळे त्यावर आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। म्हणजे जरी कुठं आतमध्ये जरी कच्चं राहिलं तरी ते वाफेने व्यवस्थित शिजले जाते। तोपर्यंत इकडं मी भरीत सोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी तयार करून घेते। तर इथे मी सर्व जेवढ्या भाकरी लागतात तेवढं तयार करून घेते। गरम गरम भाकरी आणि वांग्याचं भरीत मस्त असं कॉम्बिनेशन आहे, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा। बघा आपण जे भाजून घेतलेले वांगे होते झाकून ठेवलेले, ते जे आपल्याला त्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आणि सहजासहजी निघून जाते ही साल। तर मी इथे सर्व वांग्याची अशी व्यवस्थित अशी साल काढून घेते। वांगे तुम्ही जेव्हा भाजताना त्यामध्ये 1-2 वांगे एक्स्ट्रा टाका, कारण आपण हे अख्खे वांगे टाकणार आहोत, त्यामुळे आतून काही वांगे खराब निघतात। तर बघा इथे मी सर्व वांग्याची साल काढून घेतली आहे। इथले सुद्धा माझे 1-2 वांगे खराब निघले, तर तरी अजून जे राहिलेले ते चेक करून घेते। बघा हे वांगे सर्व व्यवस्थित निघाले। आता हे वांगे ते आपल्याला व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे। चमच्याने जर बारीक होत नसेल तर हाताने व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि व्यवस्थित जर ते भाजले गेले तर सहजासहजी ते हाताने बारीक होतात। बघा इथे मी हाताने व्यवस्थित असं बारीक करून घेते। बघा हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेतलंय मी। आता इथे आपल्याला एक तडका तयार करायचा आहे, त्यासाठी एका वाटीमध्ये मी तेल घेतले। तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे फोडणी मस्त अशी तयार होते। तर इथे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे। तर बघा इथे तेल गरम झाले, त्यामध्ये मी मोहरी टाकले, जिरे टाकले आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचा, कारण तेल चांगलं तापलंय। त्यानंतर मी काही कढीपत्त्याचे पाने घेतले ते टाकलेत, तुम्ही इथं कोथिंबीर सुद्धा टाकू शकतात। आता इथे गॅस बंद करून आपल्याला ह्यामध्ये चिमूटभर हिंग, हळद, लाल तिखट टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे तयार झालेली फोडणी आपल्याला जे भाजून घेतलेले वांगे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे। हाताने नका मिक्स करू, कारण तेल गरम आहे, फोडणी गरम आहे, तर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या। बघा इथे मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं हे सर्व। इथे मी 2 वांग्याचे देठ सुद्धा ठेवलेत, त्याला काही भाजलेलं वांग सुद्धा आहे आणि देठ सहित खाल्लेलं वांग खूप सुंदर लागतं खायला। आता यावर मी थोडंसं आता मीठ टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला जाडसर कूट टाकायचं आहे, जाडसरच कूट टाका, बारीक टाकू नका। जाडसर कुटाने भरीतला टेस्ट खूप छान येते, तुम्ही एकदा जरूर अशा प्रकारे भरीत तयार करून पहा। तर इथे आता मी प्लेट तयार करून घेते। बघा एक भाजलेली मस्त अशी गरमागरम भाकरी, त्यावर आपण तयार केलेलं वांग्याचं भरीत मस्त असं टेस्ट झाले, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा। प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।